हॅलो सर्वांना. तर ब्लॉगची सुरुवात करते आता. आज आहे वेनसडे. काल पण माझी सुट्टी होती बट मी एकटीच घरी होती, सो माझा मूड नव्हता एकदम ब्लॉग करायचा. बट आज आम्ही घरी आहे तर म्हटलं थोडं बरं वाटतंय, थोडं गेलो होतं बाहेर आणि ब्लॉगला आता सुरू करते. आजकाल तर म्हणजे काय मी जास्त कंटेंट शूट नाही करत आहे बिकॉज जे काही चालू आहे बाहेर वगैरे त्यामुळे ना म्हणजे त्या न्यूज पाहून पाहून ना ऑलरेडी डिप्रेसिंग फील होतं आणि काही करायची इच्छाच होत नाही. तर म्हटलं पण आज एक छान गोष्ट शेअर करायची आहे, म्हटलं त्यासाठी ब्लॉग करू. तर गेलो होतो आम्ही ईस्ट हॅमला मंदिरात, विष्णुलक्ष्मी यांच्या मंदिरात गेलो होतो आणि ॲज युजल आमचं नेहमी ठरलेलं असतं शक्ती. तर शक्तीमध्ये गेलो. आंबे तर आता ऑल सीझन भेटतायचे, पण त्या आंब्याबरोबर मला ना खूप एक खास गोष्ट भेटली आहे. ती खास दाखवण्यासाठी हा ब्लॉग करते. ती गोष्ट काय मी तुम्हाला दाखवते. तर जस्ट सामान काढले ती खास गोष्ट दाखवायला. कोण काही गेस करू शकते का? तर ती गोष्ट आहे म्हणजे मला पहिलं पण भेटली होती बट इट वॉज नॉट दॅट गुड. आणि हे इकडे अक्षरशः मी बघून घेतलंय. हे काहीतरी खायचीच गोष्ट आहे. दाखवते मी. बॉक्स जस्ट खोललाय आता. तर हे पहा, इथे भेटले तर मला फ्रेश जांभूळ. फ्रेश जांभूळ ना म्हणजे मी एक लास्ट मंथमध्ये आणले होते आणि ते खूप छोटे छोटे होते बट एवढं टेस्ट पण नव्हतं. पण तरी पण मी ते तुरट होते, गोड होते, आंबट होते, बेचव होते, तरी पण मी तसेच खाल्लेले. आणि हे तर एवढे मोठे रसरशीत जांभूळ भेटले. बापरे, यांना बघताच माझ्या तोंडात पाणी येते. थोडं वॉश पण नाही करत बट असंच खाऊन बघते मी. This is so good. बापरे, एवढा मोठा जांभूळ मी इंडियाला पण खाल्ला नाही. सो गुड. आणि दुसरी गोष्ट माझ्या एकदम बोलतात ना जीवापाड मला आवडते. ज्यांनी माझा प्रिव्हियस व्लॉग बघितला असेल म्हणजे जेव्हा इंडियाला गेली होती त्यावेळी ही गोष्ट मला भेटलेली. आणि आता ताईबरोबर सुद्धा मी वेम्बलीला गेलेली तेव्हा पण ही गोष्ट बघितलेली. पण मी पटकन टॅक्सी पकडली आणि मग तिकडून मला घेता नाही आलं. तर ती गोष्ट आहे, दाखवते आता. आय एम सो एक्सायटेड टू शो दिस टू यू ऑल. भेटले तिकडे फ्रेश ताडगुळे. बाप रे, म्हणजे हे भेटणं मला तर अपेक्षाच नव्हती. ईस्ट हॅमला वगैरे हे असं काही भेटेल. हे असे इंडिव्हिज्युअल रॅप केलेले होते आणि ह्याचा प्राइस काहीतरी 599 पर केजी असं काही बोलली का 3 for 599 ला. पण असे 3 मला काहीतरी 1.5 किलोचे वजनाचे भरले. ते तिन्ही मला दिलेत काहीतरी 12 पाऊंड आहे गेस. 12 की 14 ह्याच्यामध्येच आहेत. मी म्हटलं जाऊ दे, किंमत वगैरे बघायला नको, ऍटलीस्ट ताडगोळा इकडे खायला भेटतोय ते पण फ्रेश. हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ताई ना जेव्हा जात असते ना वेम्बलीला मला नेहमी बोलते अक्षता फ्रोझन येत पाहिजे का, पण माझं असं मन नाही होत फ्रोझन घेऊन खायची. मी म्हटलं फ्रेश भेटला तर माझ्या लक्षात पण नव्हतं की असे हे फ्रेश ताडगोळे वगैरे भेटतील. तर फायनली भेटलेत आणि याला कसं काय कापतात वगैरे काय माहिती नाही, पण विल फिगर आउट. जमलं तर कापायचा व्हिडिओ पण पाठवेल. आणि आता मस्तपैकी मी जांभूळ एन्जॉय करणार आहे. त्या पहिलं तुम्हाला दाखवते क्विकली. गार्डनमध्ये ना एवढं काही यायला लागलंय, मला पण शूट करायचं मनच नसतं पण ते हे तुम्हाला दाखवते आज. चला जाऊया गार्डनमध्ये. पण तर जस्ट गार्डनमध्ये पण आली आहे. आणि हा हे तर तुम्हाला दाखवायचंच राहिलं. ही आहे दुसरी चेरीची ट्री. ही सगळ्यात मोठीवाली आहे पूर्ण. ही पण एक ऑर्डर केलेली आणि जुनीवाली छोटी इकडे आहे. ही रेजिना, ही स्टेला, ती ऑर्डर केलेली. आणि प्लस रोजेस दाखवते, खूप छान येत आहेत आता. तर फार एवढं म्हणजे ह्यांना जेवढं मी कट करते ना तेवढे पटापट ग्रोथ पण होते. आणि असे मोठे मोठे मस्त रोजेस आले तिकडे. इकडे पण इकडे ग्रो होत आहेत अनियन्स. हा सफेद कांदा आहे, घरातलाच त्याला स्प्राउट लावले होते आणि हे बिया लावल्यात लास्ट इयरच्या सीड्सपासून.
इकडे होत आहेत बटाटे, इकडे आहे कॅरेट ना ऍक्च्युली इकडून तर दिसणार नाही, बट कॅरेट ना मी परवाच्या दिवशी असंच एक काढला आणि त्याला एकदम असा पातळ छोटासाच एकदम बेबी कॅरेट आला होता. आणि पोटॅटो तर अशी यायला लागले ना, म्हणजे असे वरती बाहेर यायला लागलेत. आणि BNQ मधून घेतलेलं चिली प्लांट्स जे छोटे आहेत त्यांना तर ग्रोथ नाही होते एवढं, बट जे मोठ्या साईजचं घेतलेलं ना त्याला छान ग्रोथ होते. ते पण हे BNQ मधून आणलेलं प्लांट. ऍक्च्युली याला तर ना खूप लवकरच फ्रुट्स यायला लागलेत, बट मी याचे फ्रुट्स ना पूर्ण काढतेय. तर जेव्हा ते फ्रूट काढतात ना तर प्लांटला ना अजून एनर्जी भेटते ते ग्रो व्हायला, आणि मग झाड पण मोठं होतं. आणि जेवढं झाड मोठं होईल तेवढं जास्त फळं येतील. सो फ्लावर्स छोट्या एजमध्ये जेव्हा प्लांट असतं तेव्हा फ्लावर्स काढून टाका की त्याला ग्रोथ भेटते ते. आणि या साईडला पण पोटॅटोज आहेत. आणि जी खास गोष्ट दाखवायला मी गार्डनमध्ये आली आहे ती दाखवते आता. तर हे पहा, फायनली माय स्ट्रॉबेरीज आर ग्रोईंग. तर एक अशीच काढली होती आणि आता ही एक आहे, ही दुसरी, ही तर सगळ्यात मोठी आतापर्यंतची. आणि या 2 आणि आतल्या साईडला तिकडे पण थोड्या लागल्या आहेत, म्हणजे दिसत नाहीत आता नीट एवढं. आणि इकडे आहे ही कोरिएंडर. तर स्ट्रॉबेरीज तर म्हणजे सध्या आता लागायला लागले, जसं क्लायमेट इकडे हॉट होत चाललंय, म्हणजे जितकं म्हणजे ऊन पडतंय स्ट्रॉबेरीज तर यायला लागलेत बरे. आणि आता हे पहिलं हार्वेस्ट करते तुमच्या समोर. माय गॉड, नॉट पहिला ॲक्च्युली, सेकंड. तर या 2 स्ट्रॉबेरीज काढल्यात, बाकीच्या काढेल नंतर आता. तर आय डोंट नो यानंतर ब्लॉग कंटिन्यू होईल की नाही, बट हे दाखवायचं होतं खास, मी त्याच्यासाठी ब्लॉगला सुरुवात केली. आणि आता बघू कसं म्हणजे जसं जसं समर चांगला होत चाललाय, जसं जसं ऊन येत चाललंय ना तसं म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे असे ग्रो व्हायला लागलेत. आणि अजून एक जी बेलीफचं झाड घेतलेलं ना ते तर छान ग्रो करते, तेही दाखवते तुम्हाला. हे ते बेलीफचं झाड, ह्याला तर छान ग्रोथ आली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.